आपण आरक्षण घेतलं पाहिजे बाबा. गरिबाच्या पोराला नोकरी शिक्षणात कामाला येईल म्हणजे शेतीला तो जोड झाला, नोकरी म्हणजे जोडधंदा झाला. तसंच शिक्षणात फायदा झाला. तसंच शेतकरी मनाने आम्ही आंदोलन उभा केल्यावर लोकांनी मनाने समजून घेतलं हे आंदोलनात गेलं पाहिजे. मग आपल्या पोराला शिक्षण मिळेल, नोकरी मिळेल आणि योजना पण मिळतील. लोकांनी मनाने समजून घेतलं आणि लोक त्याच्यात उतरले. तसं पाणी जर आपण दिलं ना, शेतकरी मनाने समजून घेतो. लय ऊस आणतोय ती उगी दगडात कणाकण, ऊस तर तोडणार तुम्ही, तेवढा भाव बी वाढून द्यायचा. गप्पा ना खाणं हे दोघं ऊसाला भाव द्यायचा म्हणलं गप्पा हा ऊसाला भाव द्यायला रेटून कमी पडत जाऊ नका सगळे कारखान्यावाले. म्हणजे शेतकऱ्याचं तेवढं धोरणाला लागत नाही. ते याच भरभरच मिळेल. याची उचल तिकडं टाक, त्याची उचल इकडं टाक. तेवढं पाणी द्यायला तर मला वाटतं उद्या त्याला तुमची मिटिंग आहे. हा ना एक डंका त्याच्यातून काय त्यांना म्हणा आपल्याला बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला पाणी द्यायचं तेवढे पैसे द्या. आजी दादाकडे मग पैसे आहेत ना उताडावला लय मोठं गावाले द्या म्हणा. करा सहाय्य करा. तुम्हाला काय करायचं म्हणा आम्ही मागायचं ना. आम्हाला काय शेतकऱ्याचं काम करायचं तिकडे राजकारण जळून द्या तिकडे काय खड्ड्यात गेले. शेतकरी मोठा होईल ना. आणि बीड जिल्ह्याला कोणीच पाणी देऊ शकला नाही आत्तापर्यंत, कोणीच. काय झालं, मंजुरी झाली काय? फोन आला होय, मला वाटलं मंजुरी झाली. बीड जिल्ह्याला आतापर्यंत बीड जिल्हा समृद्धी सुखमय करण्यासाठी कोणीच प्रयत्न नाही केला. जर का बीड जिल्ह्याला पाणी आणलं ना आणि त्या अजितदादांनी जर सहाय्य केल्या तर लोकच विसरत नाहीत ना. आणि ते लय सोपं आहे. आता मला वाटतं चव्हाण साहेब कामाला लागलेत, मला मिळालेली माहिती. आता ते खरी का खोटी सांगता येणार नाही, पण त्यांनी ते प्रपोजल तयार केले. मी सांगितलं होतं त्यांना. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.